गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बू फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। टाळी वाजवा सर्वांनी। आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे। कैलास राणा शिवचंद्र कोळी अनिंद्र माता मुकुटी दळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भजे व्रजे कमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं मस्तकं सुनादवेणुहस्तकम् आनन्दरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्। समचरण सरोजं सान्द्रनीलाभुजाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला कंदरं कंचनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। मन आणि वाणी पवित्र करण्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं माझ्या संगमेश्वराचं अंतकरणपूर्वक भजन करा सर्वांनी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले
बोले संगमेश्वर भगवान की जय। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवाय नमः। श्री कुलस्वामिने नमः। श्री संगमेश्वराय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक आनंद कंद राधारमण मदन मोहन भगवान श्री कृष्णचंद्रजी ठाकुर महाराज, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्रजी, अखंड ध्यान करणारे माझे भगवान संगमेश्वर गिरदामय्या पूर्णामय्या यांचा हा मेळ वालसा खालसा पंचकृषी या सर्वांच्या एकोप्याने एकत्रीकरणाने विशेषत्वाने तरुण मंडळीच्या उत्साहामध्ये चालू असलेला आपला हा शिव महापुराण कथा महायज्ञ सोहळा आणि त्या शिव महापुराण कथा महायज्ञ सोहळ्यामध्ये आजचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस तो म्हणजे महाशिवरात्र। हजारो भाविक मंडळी माझ्या संगमेश्वराचा दर्शनाचा लाभ घेऊन जीवनामध्ये तृप्ती प्राप्त करून घेऊ लागलेले आहे आणि सर्व भाविक मंडळीच्या एकत्रीकरणाने सर्वांना फराळाचं सुद्धा नियोजन आज केलेलं आहे। आणि म्हणून आपण सर्व मंडळी भाग्यवान आहेत। या भारत वर्षामध्ये सर्वत्र माझ्या संगमेश्वराची आराधना होते। संगमेश्वराची आराधना होत नाही असं भारतवर्षामध्ये या पृथ्वी तलावरती कुठलीच भूमी नाही। का होते तर त्याचं एकच कारण आहे, ना आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। आणि म्हणून माझ्या शिवाचं चिंतन आपण या ठिकाणी करू लागलो। कालपर्यंत आपण बघितलं शिव आणि पार्वती यांना पुत्ररत्न झालं कार्तिक स्वामी
गणपती बाप्पा गणरायाचा विवाह झाला। सिद्धी आणि बुद्धी प्रजापती विश्वरूप यांच्या 2 कन्या या गणपती बाप्पाला दिल्या गेल्या। त्या 2 कन्यांना 2 मुलं झाले। सिद्धीपासून झाला क्षेम आणि बुद्धीपासून झाला लाभ, हे 2 पुत्र झाले। कार्तिक स्वामी पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा करायला गेलेत, पण त्याही अगोदर माझ्या गणपती बाप्पांनी प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा संदेश दिला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडील किती श्रेष्ठ आहे। आई वडिलाचं महत्त्व वाढावं आणि आहेच, यासाठी माझ्या गणपती बाप्पांनी 7 प्रदक्षिणा आई वडिलाच्या केल्या। म्हणून आजच्या कथेमधून एवढं घेऊन जा, जगाच्या पाठीवरती सर्व देव, सर्व क्षेत्र, सर्व तीर्थ महत्वाचे आहे, पण जगातले जेवढे तीर्थ आहे त्या तीर्थात महान तीर्थ जर कोण असेल तर प्रत्येकाचे आई वडील आहे। सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे। आपण बघितलं जगाच्या पाठीवरती आई वडिलाची सेवा केल्यानंतर किती लाभ प्राप्त होतो। जो परमात्मा विटेवरती उभा आहे तो भगवान परमात्मा पुंडलिक रायाने केलेल्या आपल्या आई वडिलाच्या सेवेमुळे प्रसन्न झाला। हे चिंतन काल आपण बघितलं। वराह अवतार घेऊन हिरण्यकश्याचा उद्धार केला तेही आपण बघितलं। नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा उद्धार केला हेही आपण बघितलं। पण जीवनामध्ये साधूचा अपमान कधी करू नका। साधूचा जर अपमान झाला तर माझ्या संगमेश्वराला सहन होत नाही। स्वतः संगमेश्वर म्हणतात माझं चिंतन कमी करा पण माझ्या भक्ताचं चिंतन करा। तेही प्राणा परुते आवडते मज निरोते जे भक्त चरित्राते प्रशंसते। मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा। माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे। आज माझ्या संगमेश्वराच्या दरबारामध्ये पहिल्या दिवशीपासून तर आजपर्यंत सर्व मंडळी आपापल्या पद्धतीने सेवा करू लागलेले आहे। आमचे बदर दादा असतील, आमचे बदर गुरुजी असतील, कथेचं सौजन्य, दररोजचे अन्नदाते, दररोजचं कीर्तनाचं सौजन्य, रात्र रात्र जागणारा माझा तरुण वर्ग। खरं तर राजूभाऊ, अनिल दादा, मला खूप आनंद वाटतो की एवढी मोठी सेवा तरुण या ठिकाणी करू लागले। का हा योग, तरुण एकत्र होणं, तरुण संघटित होणं, कारण देशाची जी धुरा आहे ती माझ्या तरुणांच्या हातामध्ये आहे आणि प्रत्येक तरुण न सांगता माझ्या संगमेश्वराची सेवा करू लागलेला आहे। खरं तर महाराज खूप आनंद। आदरणीय बापूकडे आमची सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आहे। कैलास महाराज पवार, संजय महाराज हजारे, म्हणजे उमेश महाराज ठोंबरे, करण महाराज भानुसे, आमचे तुळशीराम महाराज लोखंडे, आमचे वैष्णव महाराज शिर्डीकर, आमचे भागवत महाराज कणके पैठणकर, सर्व मंडळीची सेवा बापूकडे आमचे नारायण दादाचं ड्युटी सोडून या ठिकाणी हरिदादा असतील। मला तर युवराजचा आनंद वाटला की एवढी मोठी सेवा करून अनेकांनी आपल्या आपल्या पद्धतीने समर्पण केलं।
कोणी हजारो रुपयाची पंगत, कोणी 25,000, कोणी 11,000, कोणी 5,000, कोणी 2100, पण आम्हाला देता येत नाही महाराज. आम्ही कंटिन्यू संगमेश्वराची सेवा करू. मी तर नेहमी सांगतो, कबीरदाजी महाराज कथे गुरुजी, तन पवित्र सेवा कीजे, तन पवित्र सेवा कीजे, धन पवित्र दान. तालियां बजाओ, बहुत बढ़िया, क्या बात है. मेरे कबीरदाजी महाराज कहते हैं, ओम प्रकाश साउंड भोकरदन, रामू भैया सिल्लो, जय हो. माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलला आजची कथा लाईव्ह दिसणार आहे. जय हो भैया, तालिया बजा. कोणी कोणी भजन केलं ते आपल्याला कायम पाहायला भेटणार आहे. ताली एक ताल. मन पवित्र दान, मन पवित्र हरि भजन कीजे, होत त्रिवेद कल्याण कबीरा, होत त्रिवेद कल्याण. जय हो भैया. जग निर्धन, धनवंत नहीं है कोई, धनवंत सो जानिए जाको, राम नाम धन होय, कबीरा राम नाम धन होय. जय भोले. कुठल्या का पद्धतीने होईना जीवनामध्ये सेवा घडली पाहिजे. आणि माझा संगमेश्वर काय आहे आता मी दर्शन घेतलं. अहो आतमध्ये बघितल्यानंतर संगमेश्वर आता केदारनाथला नाही, आता तो रामेश्वरमला नाही, आता तो सोरठी सोमनाथला नाही, आता तो कृष्णेश्वरला नाही, आता तो त्र्यंबकेश्वरला नाही, आता तो परळी वैद्यनाथला नाही, आता तो औंढा नागरनाथला नाही, आता तो कुठंच नाही, तर तो माझा वालसा खालसा संगमेश्वरामध्ये विराजमान झालेला आहे. दर्शन केल्यानंतर एवढं प्रसन्नता, म्हणून तन पवित्र सेवा कीजे, धन पवित्र दान. सेवा करा, शरीर पवित्र होईल. दान करा, धन पवित्र होईल.
आणि भजन करा, मन पवित्र होईल. म्हणून साधूचा अपमान कधी करू नका. एक वेळेस दुर्वास ऋषी यांच्या दर्शनाला देवाचा राजा इंद्र गेला. गेल्यानंतर इंद्राला प्रसाद म्हणून दुर्वास ऋषींनी आपली माळा दिली, गळ्यातली माळ. प्रसादाचा अपमान करू नका बरं. बघा तुम्ही, आत्मदेवाने प्रसाद आणला, धुंदुलीने तो खाल्ला नाही, गायीला दिला, तिच्यापासून जो मुलगा झाला त्याला गोकर्ण म्हणतात. आणि तिने ऐकलं नाही, शेजारणीचा मुलगा घेतला, तो धुंदुकारी झाला. धुंदुकारी महाखला, गोकर्ण पंडितो ज्ञानी. हा प्रसादाचा परिणाम आहे. कैकेयी मातेनं प्रसाद घेतला नाही, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. प्रसादाचा अपमान करू नका. दुर्वास ऋषीने दिलेली माळा, इंद्र म्हटला हे काय माळ आहे, मी तर देवाचा राजा आहे. माळ काढली आणि पुढं आपल्या ऐरावतावर टाकली, म्हणजे हत्तीवर टाकली. त्या हत्तीच्या पायाखाली तुडवल्या गेली. दुर्वास ऋषीने शाप दिला, ए इंद्रा, अरे तू माझ्या माळीचा प्रसादाचा अपमान केला, तुमची देवाची संपत्ती सर्व धुळीला जाईल. आणि ऐका, दैत्यावरती शुक्राचार्यजींची म्हणजे दैत्यांच्या गुरुची कृपा झाली राजूभाऊ तात्या, आणि दैत्य जिंकले आणि देव हारले. देव असताना म्हणून साधूच्या प्रसादाचा, भगवंताच्या प्रसादाचा अपमान कधी करू नका. तेवढ्यामध्ये आता प्रत्येक आई, दैत्याची तरी आई आणि देवाची तरी आई, आपल्या पतीला म्हणू लागली, माझे मुलं फार दुःखी आहे, माझ्या मुलांना परत राज्य मिळालं पाहिजे, काय करावं. म्हणून कश्यप ऋषीने सांगितलं, पयव्रत कर फाल्गुन महिन्यामध्ये दूध पिऊन. आणि पयव्रत केलं आणि देवाचं कार्य साध्य करण्यासाठी वामन भगवंताचा अवतार झाला. बोली वामन भगवान की. काल आपण वरा अवतार बघितला, नरसिंह अवतार बघितला, आता वामन अवतार कसा झाला की देवाचं कार्य करण्यासाठी. काय करू, बळीराजाकडे जा आणि त्रिपाद भूमी दान माग. निघाले वामन भगवान. कुठं? बळीच्या दरवाजामध्ये आले. ए बळी, ए बळी, मैं तेरे द्वार खड़ा हूं, आपको क्या चाहिए? मुझे मेरी झोली भर के दो. हे बली, तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. तेरे खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. बली, बली वामन भगवान को कहने लगा, महाराज जी आपको क्या चाहिए? वामन भगवान कहने लगे, मुझे कुछ नहीं चाहिए. अरे कुछ तो ले लो, मैं आपको देने के लिए तैयार हूं. जय हो. त्यावेळेस वामन भगवान म्हणू लागले, बळी मला काही लागत नाही, फक्त त्रिपाद भूमी दान दे मला पूजा करण्यासाठी. पहिल्या पायामध्ये 5
हातात दुसऱ्या पायामध्ये स्वर्ग, चरण धुताना गंगा मैया प्रगट झाली. बोले गंगा मैया की जय. तिसरा पाय कुठं देऊ? विंध्यावली म्हटली महाराज अहो देणारा श्रेष्ठ आहे, डोक्यावरती पाय ठेव म्हणा. आणि बळीच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि बळीला पाताळामध्ये घातलं. पण आता सुद्धा जुन्या मंडईची म्हण आहे, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. आणि मग त्यावेळेस बळीराजाची आई तिथं आली म्हणू लागली, बली होई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु बसारे हाथ, कबीरा प्रभु बसारे हाथ. जय भोले. आई वडिलाला आनंद वाटला पाहिजे असं कार्य प्रत्येक लेकरांनी केलं पाहिजे. आज बळीराजाचं आता कथा खूप आहे पण आपल्याला थोडं स्पर्श करत करत पुढं चालायचं. आई वडिलाला आनंद वाटला पाहिजे असं मुला मुलींनी काम केलं पाहिजे. आज बळीची आई म्हणू लागली, बरं झालं माझे पती मरण पावले त्यावेळेस मी सती नाही गेले, अशा मुलाला जन्माला घातलं मी की माझ्या पुढं त्या मुलापुढं जगाच्या मालकाने हात पसरावे. तदनंतर बाणासूर हा भगवान शिवजीचा भक्त, त्या बाणासुराच्या मुलीचं नाव उषा. एक वेळेस भगवान परमात्मा म्हणजे भगवान गोपाल कृष्ण, त्या भगवान गोपाल कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध आपल्या चित्रलेखीला सांगितलं, हे बाई अगं मला असं असं स्वप्न पडलं, एकदा याचं चित्र काढ बरं. आणि तेवढ्यामध्ये चित्रलेखाने ते चित्र रेखाटलं आणि ते चित्र रेखाटल्यानंतर सांगितलं याचा शोध लाव, हा जिथंही असेल त्याला घेऊन ये. चित्रलेखीनं चित्र रेखाटलं आणि तो जो मुलगा होता तो भगवान परमात्म्याचा नातू आणि त्याला चित्रलेखीने म्हणजे उषाच्या महालामध्ये आणलं. आणल्यानंतर त्या ठिकाणी बाणासुराला वाटलं आपल्या मुलीच्या जो कमरा आहे जो रूम आहे तिथं पुरुषाचा आवाज कसा येऊ लागला. आणि त्यावेळेस बाणासुराने ओळखलं, अरे तू इथं कसा. भगवान परमात्मा आले. भगवान परमात्मा आल्यानंतर शिवजीचा भक्त आहे तो बाणासूर. भगवान परमात्म्याचं म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचं आणि भगवान शंकराचंच युद्ध चालू झालं. हा भक्तासाठी दोन्ही देवाची भांडणं चालू झाली. आणि तेवढ्यामध्ये श्री हरीने सांगितलं, शिवजी तो सर्व जगाला उपद्रव देणार आहे. नंतर शिवांना ते तत्व कळालं. शिवजी माझ्या भगवंतावरती प्रसन्न झाले आणि नंतर बाणासुराचा उद्धार झाला. बोली संगमेश्वर भगवान की जय. तदनंतर या ठिकाणी विदल आणि उत्कल हे दोन भयंकर दैत्य होते. त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर मी कुठल्याच नराच्या हाताने मरू नये हा त्यांनी वर मागितला. पण माझे भगवान शिवजी संगमेश्वर आणि माझी गौरी मैया पार्वती भटकंती करत असताना ते उन्मत्त दैत्य त्रास देऊ लागले आणि माझ्या जगदंबेने म्हणजे माझ्या पार्वती मैयाने
त्या दोन्ही दैत्यांचा उद्धार केला. बोले गौरी मैया की जय. आणि म्हणून त्या ठिकाणी कुंदेश्वर हे स्थान निर्माण झालेलं आहे. आणि तदनंतर या ठिकाणी भगवान परमात्म्याने गजासुराचा उद्धार केला. उद्धार केल्यानंतर त्याने भगवंताला प्रार्थना केली, भगवान परमात्म्याला शरण आला. हे संगमेश्वरा, तू माझा उद्धार केला ते चांगलं झालं, पण आता एकच करा, माझ्या अंगावरचं माझं जे कातडं आहे ना ते तुम्ही वस्त्र म्हणून धारण करा. म्हणून भगवान शिवजीने त्या गजासुराचं वस्त्र धारण केलं. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. जय हो. कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर 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 कंठी शोभे वासुकी हार. जय भोले. बोले संगमेश्वर भगवान की जय. जरा जोर से बोलो संगमेश्वर भगवान की. जरा और जोर से बोलो. आपने प्रसाद पाया नहीं क्या? पाया ना, तो जरा जोर से बोलिए संगमेश्वर भगवान की. थोड़ा हाथ वरती करो सर्वांना एक साथ. क्या बात है. बोले संगमेश्वर भगवान की. गिरिजा मैया की जय. पूर्णा मैया की जय. बहुत बढ़िया. जय जय श्री राधेश्याम. आणि म्हणून या ठिकाणी रुद्र संहितेमधील युद्धखंड याला पूर्णविराम दिला आणि आता शतरुद्र संहिता याला प्रारंभ केला. ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय. ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम. जय हो काका साहेब दादा. बहुत बढ़िया. ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय.
संगमेश्वर भगवान की जय. शत्रुद्र संहितेमध्ये भगवान शिवजीचे पंच अवतार सांगितले. ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि सदजो. तदनंतर शर्व, भव, रुद्र, उग्र, भीय, पशुपती, ईशान व महादेव या 8 अवताराचं चिंतन या ठिकाणी केलं. तदनंतर शिवप्रभूचे अर्धनारी नटेश्वर याचं सुद्धा चिंतन या ठिकाणी केलं. भगवान पार्वती मैया आणि शिवजी यांच्यापासून स्वतंत्र सृष्टीची निर्मिती केली. मनु आणि शत्रुपा, ब्रह्म, विष्णू, मनु आणि शत्रुपा यांच्यापासून उत्तानपाद, प्रियव्रत, आहुती, देवहूती, प्रसूती. तदनंतर ब्रह्माजीचे 10 ऋषीला प्रागट्यकरण करणं, सरस्वती मैया, कर्दम ऋषी, अनेक 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 सर्व सृष्टीची निर्मिती. तदनंतर या ठिकाणी महाकाल, महाकाली, तार, तारा, भुवनेश्वर, भुवनेश्वरी, श्री वादेश, षोडशी, भैरव, भैरवी, छिन्नमस्तक, छिन्नमस्तिका, धूमवान, धूमावती, वागलामुख, वगलामुखी, मातंग, मातंगी आणि कमल आणि कमला या 10 अवताराचं जेव्हा जेव्हा माझे शिवजी प्रगट झाले, ऐका, जेव्हा जेव्हा माझे शिवजी प्रगट झाले तेव्हा तेव्हा माझी महाकाली सोबत आहे. म्हणून ऐका, महाकालीने आपला देह यज्ञामध्ये समर्पित करताना सांगितलं होतं, मी जन्माला येईन, मरेल, पण शिवजीलाच पती म्हणून स्वीकार करणार. म्हणून उमा महेश्वर, कमल, कमला, भुवनेश्वर, भुवनेश्वरी. आपण जर भैरव, भैरवी, धूमावती, धूमवान म्हणजे भगवान परमात्मा, म्हणून तिचा आपण नेहमी चिंतन करतो. जगदंबा, जगदंबा भवानी मैया, जगदंबा, जगदंबा भवानी. माझी गौरी मैया मान आहे. धूमावती मैया, धूमावती, धूमावती मैया, धूमावती. कमला मैया, कमलावती, कमला मैया, कमलावती. जगदंबा, जगदंबा भवानी मैया, जगदंबा, जगदंबा भवानी. भुवनेश्वरी मैया, भुवनेश्वरी, भुवनेश्वरी मैया, भुवनेश्वरी. कामाख्या, कामाख्या भवानी मैया, कामाख्या, कामाख्या भवानी. मातंगी, मातंगी भवानी मैया, मातंगी, मातंगी भवानी.
मैया भैरवी 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 मैया भैरवी सर्वांनी जोराने बोले जगदंबा मैया की जोराना भैरवी मैया की। आज जो जो अवतार माझ्या शिवाने घेतला तेव्हा तेव्हा त्यांच्या सोबत जगदंबा आहे। मग ती भैरवी झाली, ती मातंगी झाली, ती कमला झाली, ती भुवनेश्वरी झाली, ती कामाख्या झाली। कोण अनिल दादा? कामाख्या। हा आणि म्हणून सर्वांचं काम पूर्ण करणारी कामाख्या, कामाख्यानं तर काम केलं भरपूर। बोले संगमेश्वर भगवान की जय। ती जगदंबा आहे। म्हणून मातृशक्तीला मी नेहमी नेहमी दररोजच्या कथेत सांगतो, होईल तेवढं जगदंबेची आराधना करा, होईल तेवढं संगमेश्वराची पूजा करा। आणि म्हणून तदनंतर या ठिकाणी सुरभीचे पुत्र कपाली, पिंगळ, भीम, विरूपा, विलोहित, शासक, आजवाद, अहिरबंधू, शयू, चंदू, भव, भवानी अशा 11 रुद्राचं चिंतन या ठिकाणी केलं। तदनंतर भगवान शंकराचे अवतार, तसे जर माझे सर्व शिवाचे अनेक अवतार आहेत, परंतु ध्रुवास ऋषी हे माझ्या भगवान शंकराचे अवतार आहे। कोण? ध्रुवास ऋषी। हे कशा आहे आपल्याला माहित आहे। बोले ध्रुवास ऋषी भगवान की जय। अत्री मैया, अत्री भगवान आणि अनुसया मैया, अत्री भैया, अत्री भगवान आणि अनुसया मैया हे दोघं चित्रकूटावरती तप करत होते। या अनुसया मातेने सर्व स्त्री जातीने आदर्श घ्यावा असा उपदेश माझ्या सीता मैयाला केला। कोणाला केला? माझ्याकडे बा, सर्व सावधान मध्ये बसा, माझ्याकडे बा। कोणाला केला? जोराने बोलो, कोणाला? सीता मैया। काय? ए सीते, संकट काळात चौघांची परीक्षा आहे। अनुसया मैया म्हणते, आज सीते तुझ्यासारखं भाग्यवान कोणी नाही, पतीच्या संकटामध्ये खांद्याला खांदा लावून तू वनामध्ये आली। चौघांची परीक्षा आहे। चौघ कोण कोण आहे का? धीरज, धर्म, मित्र आणि नारी। नारी म्हणजे पत्नी, मित्र, धीर आणि धर्म। संकट काळामध्ये चौघांची परीक्षा आहे। बदर सर, धीर धरणं महत्वाचं आहे संकट काळामध्ये, तदनंतर धर्म सांभाळणं महत्व आहे संकट काळामध्ये, तदनंतर मित्राची परीक्षा आहे संकट काळामध्ये, आणि तदनंतर पत्नीची परीक्षा आहे संकट काळामध्ये। मी प्रमाण देतो तुम्हाला, गोड प्रमाण आहे। हा, यावेळेस तुलसीदास महाप्रभू तुलसी रामायणामध्ये गोड वर्णन करतात की रामप्रभू, सीता मैया, लखनजी हे तिघ वनामध्ये आले। कुठं आले? तुम्ही फराळ केलं का? मग आवाज कसा येत नाही? तिकडचाच आवाज जास्त इकडे येऊ लागला। बघा, सीता मैया, रामप्रभू, लखनजी आत्री ऋषीच्या आश्रमात। धीरज, धर्म, मित्र और नारी, धीरज, धर्म, मित्र और नारी। ओम प्रकाश। धीरज,
मित्र और नारी धीरज धर्म मित्र और नारी आपद काल परिचाचारी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम शंकर ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय कर ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय धीरज धर्म मित्र और नारी आपत काल परिचाचारी श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम चला वरती असणारे यजमान सर्वांनी आरतीसाठी खाली या 2:30 वाजले लगेच आपल्याला ग्रंथपूजन करायचंय आणि आरती घ्यायची आजूबाजूला असणारी मंडळी सर्वांनी मंडपात येऊन बसा लगेच आरती घ्यायची ग्रंथपूजन करायचं तुम्ही माझ्याकडे बघा जोराने जय जयकार करा बोले संगमेश्वर भगवान की जय धीरज धर्म मित्र और नारी धीरज धर्म मित्र और नारी आणि ती अनुसया माता हिची ख्याती देवऋषी नारदाकडून कोणी ऐकली ऐका कोणी ऐकली सरस्वती मैया पार्वती मैया आणि लक्ष्मी मैया या तिघी म्हटल्या नारदजी
आमच्यापेक्षा भारी ती ईर्षा नावाचा गुण लय मोठा इकडं. ईर्षा तिनं पैठीने आणली का मग मी येवली आणतो. येवली साडी ईर्षा. आमच्यापेक्षा मोठी ती ब्रह्माजी इकडे या, शिवजी इकडे या आणि विष्णू इथंच बसेले. यत्ती गायला ऐकणं पडलं, यत्ती गायला ऐकणं पडलं. ब्रह्म विष्णू महेश म्हणून अनिल दादा ऐकणंच पडतं. तेवढ्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश म्हटले काय म्हणणं आहे तुमचं? अहो आमच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ या पृथ्वी तलावरती तप करू लागलं, जा तिचं सत्व हरण करून घेऊन या. पण अनुसया माता येते, तिघ गेले. आता कथा आपल्याला माहित आहे, आपण दत्त जयंतीला ऐकतोय. आई साहेबांनी त्यांची इच्छा पूर्ण केली, तिघांनाही बाळक केलं. तिघी आल्या परत. हे महर्षी तयारच तिथं नारद जी सांगायला. आता तिघ ओळखा, तुमचे जे असेल ते घेऊन जा. आता मला सांगा सर, नुसतं कपड्यात बदल झाला तर माणूस ओळखू येत नाही. आता लहान बालक झाला तर कोणता नवरा ओळखता येईल का? तिघीने अनुसया मातेला शरण गेल्या आणि शरण गेल्यानंतर सांगितलं मैया आम्ही तुझं सत्व हरण करण्यासाठी हा प्रयोग केला, पण तुझ्यासारखी पतिव्रता या जगामध्ये कोणी नाहीये. पण आईने सांगितलं आता तुम्ही तिघही जा, पण तुम्ही तिघ माझ्या घरी मुलं म्हणून जन्माला या. ब्रह्म सुद्धा, विष्णू सुद्धा आणि संगमेश्वर सुद्धा. मग ऐका, या ठिकाणी दुर्वास ऋषी हे भगवान शंकर नावाने अवताराला आले, दुर्वासजी. तदनंतर या ठिकाणी जो चंद्र अवताराला आला तो ब्रह्मरूपाचा आहे आणि जे दत्तात्रय प्रभू अवताराला आले ते माझे भगवान विष्णू आहे. कोण? दत्त प्रभू, ज्यांचं आपण नेहमी भजन करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पाद वल्लभ दिगंबरा, पाद वल्लभ दिगंबरा, पाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोलिए दत्तात्रेय भगवान की. तदनंतर या ठिकाणी हनुमानजीचं प्रागट्यकरण झालं. हनुमानजीचं प्रागट्यकरण कसं झालं ऐका. शिवजीने श्री हरीला मोहिनी रूप धारण करायला लावलं संगमेश्वराने, आणि ते मोहिनी रूप धारण केल्यानंतर त्या ठिकाणी मोहिनी रूप धारण केल्यानंतर श्रीहरीचं तेज तत्व हे सप्त ऋषींनी एका पानावरती घेतलं आणि ते तेज तत्व पानावरती घेतल्यानंतर राम कार्यासाठी गौतम कन्या अंजनीच्या कानातून ते तिच्या गर्भामध्ये गेलं आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेसी आणि सूर्य उदय समयासी महारुद्र प्रगटाला आणि नामा म्हणे म्या वंदिला.
पिंड घारीने झडपिला अंजनीने तो इथं या पद्धतीने आहे तिथं त्या पद्धतीने आहे मग माझ्या हनुमंतरायाचं प्रगटीकरण झालं हनुमंतराय म्हणजे माझे संगमेश्वर बोले पवन सुत हनुमान की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो जय बोलो हनुमान बोलो बोलो जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मग भगवान शंकर कोण झाले भगवान शंकर कोण झाले हनुमंतराय कोण झाले मग भगवान शंकर तसे नाही राहू शकत पार्वती मैया शिवाय पार्वती मैया म्हटले तुम्ही झाले रुद्र म्हणजे हनुमंतराय पण मग मी सुद्धा तुमच्या सोबत पाहिजे तुम्ही एकटेच चालले प्रयागराजला मला सुद्धा यायचंय सोबत जोडीनं गेलं पाहिजे कथेला कीर्तनाला यात्रेला दिंडीला पंढरपूर जगद्गुरु तुकोबराया राधुरेश्वर प्रसादिक दिंडी जोडीना आणि तेवढ्यामध्ये शिवजे म्हटलं मी तर हनुमंत झालो आता तुला माझ्या सोबत राहायचंय का म्हणे हो होय माझी शक्ती हनुमंतरायची शक्ती म्हणजे पार्वती मैया आहे बघा तुम्ही मग हनुमंतराय सोबत आहे ना मग हनुमंतराय लंकेमध्ये गेले कशासाठी सीता मैयाचा शोध लावण्यासाठी पार्वती मैया सोबत आहे पण पुरुषापेक्षा महिलांना जास्त त्रास आहे म्हणून हनुमंतराय उड्या मारू लागले तुझं मरण कशात आहे शेपटीला जाळावं लागलं शेपटीत जळती म्हणून तर 1500 रुपये संगमेश्वर भगवान की जय त्रास सहन करते मग शांत होण्यासाठी परत जय श्रीराम लगेच उडी कुठं समुद्रामध्ये उडी घेऊन आपली शक्ती शांत केली त्यानंतर महेश ऋषभ पिपलाद वैश्यनाथ द्विजेश्वर यतीनाथ कृष्णदर्शन अवधूतेश्वर भिक्षुवर्य सुरेश्वर ब्रह्मचारी नर्तक नट साधु वेशधारी अश्वत्थामा या अनेक अवताराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून बघा भगवान अश्वत्थामा म्हणजे शिवजीचेच अवतार आहे की जे अश्वत्थामा आता सुद्धा चिरंजीव आहे अश्वत्थामा बोलरी व्यासो हनुमंष्ट बिभीषण कृप परशुरामष्ट सप्तैती चिरंजीवा हे 7 आता पण चिरंजीव आहे म्हणून त्यांचा मणी काढला ना मणी काढल्यानंतर कपाळ एकदम या ठिकाणी जखम झाली तर त्यांना तेल लावलं जातं म्हणून आता जखम झाली की आपण तेल लावतो ते शांत होतं म्हणून अश्वत्थामा अवतार तदनंतर व्यासजींनी विनंती केली सनत कुमारजी महाराज आम्हाला 5 मिनिटांमध्ये ज्योतिर्लिंगाचं महत्व या ठिकाणी सांगा बोले संगमेश्वर भगवान की जय या 12 ज्योतिर्लिंगाचं जर आपण दररोज सकाळी स्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं आणि शिव पार्वती संतुष्ट होतात सोरठी सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ त्र्यंबकेश्वर भीमाशंकर औंढा नागनाथ आता औंढा नागनाथचं 2 आहे
आवडा नागनाथ नागेश्वर आणि दारुकावन द्वारकेजवळ नागेश्वर. खरं तर आपण भाग्यवान आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये त्र्यंबकेश्वर भगवान असेल, तदनंतर घृष्णेश्वर भगवान असेल, तदनंतर परेली वैद्यनाथ भगवान असेल, तदनंतर औंढा नागनाथ असेल. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतवर्षामध्ये जे ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी आपण भाग्यवान आहे. ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. म्हणून या एका ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी चिंतन केलं आणि तदनंतर या एका ज्योतिर्लिंगाचं चिंतन केल्यानंतर भगवान गोकर्ण महाबळेश्वर, तदनंतर या ठिकाणी नागेश्वर भगवान एकाचं या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. आणि एकाचं चिंतन करत असताना पुरातन शिवपीठ गोकर्ण भगवान महाबळेश्वर, तदनंतर अलंकापूरला सिद्धेश्वर. ऐका, आपण किती भाग्यवान आहे. माझे ज्ञानोबाराय जिथं आहे तिथं सिद्धेश्वर आहे. माझे सोपान काका जिथं आहे तिथं नागेश्वर आहे. माझे निवृत्ती दादा जिथं आहे तिथं त्र्यंबकेश्वर आहे. आणि आई साहेब मुक्ताबाई, आज ऐका, आज मुक्ताबाईची यात्रा भरलेली आहे मुक्ताई नगरला. हजारो लाखो समाज मुक्ताबाईच्या दरबारामध्ये. मुक्ताबाई मुक्ताबाई हात वरती करा सर्वांनी. आई साहेबाचं भजन करा. महाशिवरात्रीला आई साहेबाची वारी. जय हो. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. आई साहेबाचं सर्वांनी भजन करा. मुक्ताबाई 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 काही काही म्हणत नाही. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. सर्वांनी आपले खाते खोलाबाई. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. इकडं काही म्हणत नाही. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. टाळी टाळी हा. एक साथ. जय भोले. योग माया मुक्ताबाई. उत्तराया मुक्ताबाई. योग माया मुक्ताबाई. योग माया मुक्ताबाई. मजला ठाव द्यावा पायी. राधा बजावा पायी. मुक्ताबाई 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 आदि शक्ति मुक्ताबाई की जय. मुक्ताबाई मुक्ताबाई काही काही म्हणत नाही. सर्वांनी म्हणा ना. आई साहेब, आज आई साहेबाच्या दरबारात आपण जाऊ शकत नाही, पण इथून जर स्मरण केलं तर आपल्याला मुक्ताबाईची वारी घडेल. सर्वांनी एक साथ. मुक्ताबाई मुक्ताबाई वा वा वा. आदि शक्ती मुक्ताबाई.
योग माया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, मजला ठाव द्यावा पायी, मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई। वाह वाह, बोले आदिशक्ती मुक्ताबाई की। बघा बरं किती ताकद आहे माझ्या। मुक्ताबाई मुक्ताबाई म्हटलं की जीवनात मुक्त होता येतं। ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटलं की जीवनात मुक्त होता येतं। निवृत्ती निवृत्ती म्हटलं की जीवनात मुक्त होता येतं। सोपानदेव सोपानदेव म्हटलं की जीवनात मुक्त होता येतं। म्हणून शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट जुनाट, शिवपीठ हे जुनाट जुनाट जुनाट, शिवपीठ हे जुनाट। जय भोले। महाविष्णुता अवतार, महाविष्णुता अवतार अवतार, महाविष्णुता अवतार, महाविष्णुता अवतार। शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, सिद्धेश्वर भगवंताचा दरबार कुठं? माऊलीच्या अगोदर सिद्धेश्वर आहे कुठं? आळंदीला। म्हणून आळंदी हे गाव पुण्यभूमी, दैवताचे नाव सिद्धेश्वर, ते माझ्या संगमेश्वराचेच अवतार आहे। म्हणून चला, तदनंतर एकदा शिव श्री हरीने शिवजीची आराधना केली आणि माझ्या शिवजीने प्रसन्न होऊन भगवान श्री हरीला आपलं चक्र दिलं। ऐका, आपण म्हणतो सुदर्शन चक्र भगवान परमात्म्याचे, पण ते माझ्या संगमेश्वरानं दिलं। म्हणून त्रिशूळी संगमेश्वराचा आहे आणि चक्र सुद्धा संगमेश्वराचा आहे। तदनंतर भगवान शतरुद्रा सहिता पूर्णविराम दिल्यानंतर उमा संहितेमध्ये उपमन्यूने तप केलं, भगवान संगमेश्वराची आराधना केली। देवा का केली आपल्याला कथा भाग माहिती आहे। आई, ओ आई, आई आई म्हटली काय बाळा? बाळ म्हटलं आई मला दूध दे ना। गरिबी परिस्थिती असली ना तर लेकरं सुद्धा समजून घेतात आणि आई वडील त्यांना समजून सांगतात, बाळा ए बाळा, ए बाळा, ए बाळा। उपमन्यू तिकडे नका पाहू ना, कथेतलं सांगू लागलो मी। उपमन्यू, अरे आपली परिस्थिती गरिबीची बाळा, मी तुला कळालं, तू तुझ्या मित्राकडे गेला आणि तुला खरं दूध मिळालं। जोपर्यंत खरं मिळत नाही ना तोपर्यंत माणसं खोट्याच्याच मागे लागतात। आई पीठ काढून दूध द्यायची, उपमन्यू पिऊन घ्यायचा। एकदा मित्राकडे गेला, खरं दूध मिळालं। आई म्हटली बाळा, अरे आपली गरिबी परिस्थिती आहे, या संगमेश्वराची आराधना कर। आणि आराधना केल्यानंतर फक्त त्याला दूध लागत होतं, माझ्या संगमेश्वराने त्याला समुद्रच देऊन टाकला, दुधाचा क्षीरसागर। अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे, अनेक उपमन्यू
चलवे जना चालती वाटे न देखे न चलवे जना चालती वाटे क्षीराचा सागर उपमंडळ माझ्या संगमेश्वराने त्याला क्षीरसागर देऊन टाकला. तदनंतर शुंभ निशुंभ जगदंबेने त्यांचा उद्धार केला. शांकभरी रूपाने ती प्रगट झाली आणि तदनंतर उमा सहिता पूर्णविरामदेव कैलास संहितेला या ठिकाणी प्रारंभ केला. कैलास संहितेमध्ये प्रणव महत्व, शिवगण महत्व, संन्यास शिवध्यान, सुतांचे काशीद आगमन, वानप्रस्थ सांगणे, तदनंतर या ठिकाणी पिंड मूर्ती पूजनाचे फळ, गुरु शिष्य यांना उपदेश, महावाक्य, खरं तर तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म आणि यती कर्म अंत्येष्टी संस्कार आणि या ठिकाणी कैलास संहितेला पूर्णविराम दिला आणि वायव्य संहितेला प्रारंभ केलेला आहे. वायव्य संहितेमध्ये नैमिषारण्यामध्ये सर्व सुतजी आणि शौनकादी ऋषींचं प्रागट्यकरण. बोले सुतजी भगवान की जय. तदनंतर या ठिकाणी यज्ञाचा महिमा सांगितला. यज्ञ किती महत्वाचा आहे ऐका. यज्ञ केल्यानंतर शिवजी प्रसन्न होतात. यज्ञात भवंती पर्जन्य, यज्ञामुळे पाऊस पडत असतो. म्हणून हा सुद्धा नामजप यज्ञचे. अन्न एवढं मोठं फराळ सकाळपासून चालू आहे. तरुण मंडळी त्यामध्ये सेवेत मग्न आहे. आणि खरं तर संगमेश्वर राजूदादा कोणाला काय बुद्धी देईल. आमचे वर्धमान सेठ जाधव यांनी सर्वांना या ठिकाणी सेवेकऱ्यांना उपरणं 500 उपरणं समर्पण केलेले आहे. संगमेश्वर भगवान की जय. वा वा वा. कोणाकडून काय सेवा करून घेईल हे आश्चर्य आहे. म्हणून तदनंतर काळाचा महिमा हा नामजप यज्ञ एकच ओवी सांगतो. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. सर्वात सोपं देवाचं नाव आहे. म्हणून कुठेही म्हणू शकतो आपण ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंकर ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंकर ओम शिवाय, संगमेश्वर भगवान ओम शिवाय, ईश्वर भगवान ओम शिवाय, केदारेश्वर भगवान ओम शिवाय, केदारेश्वर भगवान ओम शिवाय, कोरटी सोमनाथ भगवान ओम शिवाय, भगवान ओम शिवाय, ओंकारेश्वर भगवान ओम शिवाय, ओंकारेश्वर भगवान ओम शिवाय, महाकालेश्वर भगवान ओम शिवाय, ज्ञानेश्वर भगवान ओम शिवाय, त्र्यंबकेश्वर भगवान ओम शिवाय, त्र्यंबकेश्वर भगवान ओम शिवाय, नागेश्वर भगवान ओम शिवाय, नागेश्वर भगवान ओम शिवाय, कृष्णेश्वर भगवान ओम शिवाय, कृष्णेश्वर भगवान ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंकर ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंकर. जय भोले. ओम शिवाय, शंभो भोले की जय हो. ओम शिवाय, शंभो शंकर.
संगमेश्वर भगवान की. म्हणून काळाचा महिमा, नामाचा महिमा, यज्ञाचा महिमा, ब्रह्मांडाची उत्पत्ती, रुद्रदेवाचे वर्णन, भगवतीपासून श्रीवंश निर्माण, शिवजी स्वरूपाचं वर्णन, ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राचं चिंतन. तदनंतर जीवनामध्ये ऐका, संपलं आपलं. सर्वांनी जेवढे काही जोडीदार आले असेल त्यांनी पूजासाठी समोर येऊन बसा. कथेचे यजमान तर या ठिकाणी आलेलेच आहे, पण बाकीची मंडळी चला. भगवान परमात्मा या ठिकाणी गुरुचं किती महत्व आहे. जो जो ज्याचा घेतला मी गुण तो तो गुरु केला जाण. जीवनामध्ये त्याच्याकडून ज्ञान प्राप्त होतो, तो आपला गुरु आहे. त्यामध्ये गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. ऐका, कृष्णम वंदे जगद्गुरु. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि जगद्गुरु आद्य शंकराचार्य. तदनंतर दीक्षा गुरु. तदनंतर जीवनामध्ये कर्मकांडा विरहित नामजप कसं करावं, शिवचिंतन कसं करावं, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म या तिन्ही कर्माचं वर्णन केलं. आणि ऐका, या वायमी संहितेमध्ये आपल्याला माहित आहे संगमेश्वर तत्व तर महानच आहे, पण संगमेश्वरासमोर अगोदर आपण कोणाचं दर्शन करतो? बोला बोला बोला. नंदिकेश्वर. नंदिकेश्वराचं दर्शन का करतो? शिलादत्त मुनी यांनी माझ्या संगमेश्वराची आराधना केली आणि शिलादत्त मुनीने आराधना केल्यानंतर शिव संगमेश्वर प्रसन्न झाले. ए शिलादत्त, तुला काय पाहिजे? देवा, मला असं रत्न पाहिजे की ते रत्न अवतरल्यानंतर कायम आणि कायम तुम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे. शिवजीला चिंताच पडली, आता काय करावं. ऐका ना, तेवढ्यामध्ये शिलादत्त मुनी यज्ञासाठी जमीन खोदू लागले. यज्ञासाठी जमीन खोदू लागले आणि त्या जमिनीतून ते रत्न अवताराला आलो. ते रत्न अवतार आल्यानंतर शिलादत्त मुनीला आनंद झाला आणि आनंद झाल्यामुळं त्याचं नाव ठेवलं आनंद नंदी. जीवनामध्ये आनंदी झाला तो, त्याचं नाव ठेवलं नंदी. मग ऐका, बोले बाबाने त्याला वर दिला होता, मी तुला जे रत्न प्राप्त होईल त्याचा स्वीकार करेल. म्हणून आता आपण दर्शनाला जातो संगमेश्वराच्या, तर आपण खाली लिंगाचं म्हणजे संगमेश्वराचं दर्शन करतो, समोर पार्वती मायेचं दर्शन करतो आणि अगोदर नंदिकेश्वर, वरती गणपती बाप्पा या देवताचं आपण दर्शन करतो. पण नंदीचं दर्शन करताना बघा, आपण या ठिकाणी नंदीचे शिंग आणि कुश याला आपला उजवा हात लावतो आणि डावा शिंगाला. असं का करतो आपण? ऐका, त्याचं एकच कारण आहे. कुश म्हणजे काम आणि शिंग म्हणजे अहंकार. जीवनातला अहंकार दूर झाला पाहिजे आणि काम दूर झाला पाहिजे, म्हणून नंदिकेश्वराचं दर्शन. म्हणून नंदिकेश्वराचं दर्शन असं एक 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 फार महान चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु आपण, मला तर राजीव असं वाटू लागलं बदर सर की संध्याकाळपर्यंत चालूच द्या, परंतु त्याच्यामुळेच आपण 12ला नियोजन केलं होतं की पुढं सुद्धा आज आपला विजोरा वाढोणा वालसंगी भोयरेश्वर फाटा, आपले गाडेकर बाबा त्यांनी जे निर्माण केलेले भोयरेश्वर, तिथं आज कथेला प्रारंभ होऊ लागला. म्हणून जायला आता 1 तास लागणार आहे. 4ला का होईना त्या दिवसासारखं पूजन झालं पाहिजे. आणि रात्री परत आहेत पिंपळगाव पेठ. म्हणून असो, या ठिकाणी अनिल दादा 7 दिवस आमचे कसे गेले आम्हालाही कळालं नाही. त्याचं एकच कारण वालसा खालसा तर आहेत, जे जोडीनं असेल त्यांनी पुढे येऊन बसा. वालसा खालसा म्हणजे पंचकुरीशी तर आहेत, पण आज जेवढी मंडळी आलेली आहे जवळजवळ 100-200 गावचे लोक आज या ठिकाणी आहे. सर्वांचं प्रेम संगमेश्वरावर आहे. आणि मग ऐका, ज्याचं प्रेम देवावर आहे आणि देवाने ज्याला जवळ केलं त्याच्यावर सुद्धा सर्वांचं प्रेम असतं.
मग मी भाग्यवान आहे, मला संगमेश्वराने मागील वर्षापासून जवळ केलं आणि मागीलही वर्ष जवळ केलं, याही वर्ष जवळ केलं, पुढं पाहतच आता. आणि मी माझं भाग्य समजतो. मी मागच्या वर्षी माझं अज्ञान प्रगट केलं. अनिल दादा, माझी पहिलीच कथा होती मागील वर्षी, पण यावर्षी संगमेश्वराने काय बुद्धी दिली. ज्या दिवशी सुरुवात केली त्या दिवशी गुरुवर्य ज्यांनी मला आळंदीला नेऊन घातलं, भगवान बाबा कळपीरकर बुलढाणा, त्यांच्या आश्रमात खामखेडला कथा झाली जाफराबादला. ती समाप्त होत नाही, इथं झाली. इथली पूर्णाहुती होत नाही, आज शिवपुराणात भोयरेश्वरला सुरुवात होती आणि तिच्यामध्ये शिवपुराण कथा लगेच तळणीला दानापूरला सुरुवात होती. ती होत नाही तर परत शिवमहापुराण कथा लगेच आमच्या यज्ञामध्ये पिंपळकर येणुकायला. ही माझ्या संगमेश्वराची कृपा आहे. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पद्धतीने संगमेश्वराची आराधना केली, भक्ती केली, सेवा केली, एकच संगमेश्वराकडे प्रार्थना करू, हे संगमेश्वरा सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर आणि शांतता प्राप्त व्हावी, हीच संगमेश्वराला प्रार्थना. अन्नदाते मंडळी, कीर्तनाचे सौजन्यकार मंडळी, आमचे कथेचे सौजन्यकार मंडळी, या तरुण मंडळी आणि आमचे गुणवान मंडळी, खरं तर महाराज संगमेश्वराच्या दरबारामध्ये जेही कोणी सेवा करू लागलं तो मनामध्ये भाव ठेवून सेवा करू लागलं. आमचे उमेश महाराज ठोंबरे तबला वादक, आमचे दुसरे तबला वादक नितीन महाराज शिंदे, आपल्या बेलुराचे रत्न आपले चांदाई ठोंबरेचे, आमचे भूषण महाराज वैष्णव शिर्डी साईनाथ महाराज दरबार, प्याड वादक आमचे ऑर्गन वादक, आपल्या जवळचे शिवभाऊ तुळशीराम महाराज लोखंडे बरंजाळा लोखंडे, आणि आमचे भैया माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल सुंदर साऊंड, आमचे प्रकाश ओम प्रकाश दादा भोकरदन, आमचे रामू भैया सिल्लोड, आणि मंडप डेकोरेशन सुंदर, सर्वांनी आपापल्या पद्धतीने सेवा केली. पण मी एवढा तृप्त झालो, जेव्हाही सांगितलं कथेला या तेव्हा आपण सर्व येऊन बसला. एकदा सर्व श्रोते मंडळीसाठी टाळ्या वाजवा. वा वा. म्हणून मी एक विनंती करेल, माझ्याकडून बोलताना एखादा जर वेडा वाकडा शब्द गेला असेल, कुठं मी जर सेवेमध्ये कमी पडलो असेल तर एक आई वडिलाचं अंतकरण करा, एक तुमचं लेकरं म्हणून मला माफ करा. संगमेश्वराचा जसा आशीर्वाद आहे तसाच तुमचा सर्वांचा आशीर्वाद देऊन माझ्या जीवनामध्ये असंच शिवाचं चिंतन व्हावं, ही सर्वांना मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आता जे कथेचे यजमान आहे त्यांना मी विनंती करतो की आमचे सुरेशदादा बदर आणि आमचे रमेशदादा बदर गुरुजी या दोघांना की त्यांनी जोडीनं पुढे यावं आणि अगोदर ग्रंथाचं पूजन करावं. ग्रंथाचं पूजन झालं की या मान्यवर आपल्या या व्यासपीठावरती गुणवन मंडळीचा सत्कार, ग्रंथ इथं खाली ठेवला जाईल आणि सर्वांना ग्रंथाचं पूजन केलं जाईल. पूजन झालं की आम्हाला सुद्धा पुढे जायचं आहे. तोपर्यंत एक भजन सुंदर चला ताई चला. या ठिकाणी ग्रंथाचं आणि ग्रंथ प्रवक्ते यांचं या ठिकाणी पूजन होत आहे. तोपर्यंत हे पांडुरंगा, हे संगमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हेच दान दे, त्यासाठी भैरवीमध्ये हेच दान दे गा देवा, असं गोड अभंग आमचे एक महादेवाचं भजन आमचे तुळशीराम महाराज म्हणत आहे. सर्वांनी भजनात दंग व्हा. तोपर्यंत शिवाचं ग्रंथाचं पूजन. नगरी आई हो, मैं काशी नगरी आई हो, मैं काशी नगरी आई हो, मैं काशी नगरी आया हो. बोले बोले गम बोले, मैं काशी नगरी आया हो. के बुन सुन के मैं
नगरी आया हूँ। काशी में मोती है, सुना है हमने वो भोले तेरी काशी में मोती है। उसे गंगा में नहाने को मैं काशी नगरी आया हूँ। मेरे वो बम भोले मैं काशी नगरी आया हूँ। तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ। काशी में गंगा है, उसे गंगा में नहाने को मैं काशी नगरी आया हूँ। मेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ। मेरे भोले ओ बम भोले मैं काशी नगरी आया हूँ। या ठिकाणी आमचे हर हर बोले संगमेश्वराय 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 हर हर बोले संगमेश्वराय 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 हर हर बोले संगमेश्वराय 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 हर हर बोले संगमेश्वराय हर हर बोले संगमेश्वराय हर हर बोले संगमेश्वराय हर हर बोले संगमेश्वराय। चला हर चला हर बोले संगमेश्वराय आरती वाले संगमेश्वराय संगमेश्वराय हर हर बोले संगमेश्वराय 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 रामू भैया हर बोले संगमेश्वराय हर हर बोले संगमेश्वराय हर हर बोले हर हर बोले संगमेश्वराय हर हर बोले संगमेश्वराय 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 हर हर बोले संगमेश्वराय 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 हर हर बोले संगमेश्वराय हर हर बोले संगमेश्वराय हर हर बोले बोले हर हर बोले संगमेश्वराय हर हर बोले संगमेश्वराय 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 हर हर बोले संगमेश्वराय 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 हर हर बोले संगमेश्वराय। बोलिए संगमेश्वर भगवान की। पुनश्च झालेली सेवा संगमेश्वराच्या चरणी समर्पित। ओम जय शिव ओंकारा।
सारी नित्यवती भोग लगावत नित्यवती भोग लगावत महिमा मति मारी ओ जय शिव ओम नारायण श्री गुण शिव जी की आरती जो कोई नर गावे जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे ओम जय शिव ओम नारायण ओम शिव ओम नारायण जय शिव ओम नारायण ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव शिव ओम नारायण ओम शिव ओम नारायण गाली लोटा कर प्रेमाने करा समझ भाई भाई माता पिता तुम्हें बोल सकता तुम्हें कायेन वाचा मसदेव बुद्धमा गोविंदा मंत्रोगे नारायण समर्पण अजर के हरे राम 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 हरे 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 कर्पूर गौरं करुणावतारं ओंकारसारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सर्वांनी हात वरती करा आणि दोऱ्यांचे जयकार करा सर्वांनी एक साथ बोलिए संगमेश्वर भगवान की थोड़ा आवाज रामू तुझा नाही बरोबर श्री रामचंद्र भगवान की थोड़ा वाढवा गोपाल कृष्ण भगवान की पूर्णा मैया की गिरजा मैया की आज के आनंद की नमः पार्वती पते शिव हर हर महादेव राम कृष्ण।